नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज ना आमच्या रेळगावची जत्रा आहे आई कालीश्री देवीची. तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे. मंदिरात थोडी सजावट आणि करायची आहे, रांगोळी आणि काढायची. तर आम्ही आता निघालो आहे. तुम्ही पाहू शकता हे आमचं मंदिर आहे. इथे रात्री जत्रा आहे, तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल जत्रेचा पण. हे आमचं कालीश्री आईचं मंदिर आहे, पाहू शकता किती जागा मोठी. आणि इथे मंडप आहे. इथे पालखी जी जत्रेसाठी येतात त्या बसण्यासाठी केलेले. आणि ह्या साईडला आहे ते नमन असतं ना जत्रेला, तर नमनासाठी तो स्टेज बांधलेला आहे. आता आपण आतमध्ये जातो आहे आम्ही. बघूया आता काय काय तयारी करायची ती. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या आमच्या नणंदबाई आहेत. बघा किती छान रांगोळी काढली पूजानी, पाहू शकता तुम्ही. ही एक नणंदबाई आहे, त्या पण रांगोळीच काढत आहे. त्यांचं आता लग्न आहे मे महिन्यात, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. ती पण छान रांगोळी काढते, हर्षदा. बघा इथे स्नेहल आणि अजून एक जाऊबाई आहेत, कांचन वहिनी. तर इथे चौरंगावरती पालखी बसणार आहे ना, ते फुलांची सजावट करतात. आणि तिकडं मी आणि 2 सासूबाई आहेत अजून आमच्या. इकडे फुलांचं चाललं आहे, हार ओवायचं. हे दीर आहेत आणि ते फूल बनवणारे आहेत काका. हे रात्रीच्या जत्रेची तयारी चालू आहे पूर्ण. तर रात्री जत्रा आहे, तर तुम्हाला जत्रेचा पण व्हिडिओ बघायला भेटेल. आणि जत्रेसाठी नमन ठेवलेलं आहे, त्याचा पण व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. तुम्ही पाहू शकता देवीच्या गाभाऱ्याची छान सजावट केलेली आहे. फुलांनी सर्व सजवलेले आहे, पाहू शकता तुम्ही. बाहेर पण छान सजवले फुलांनीच. श्री कालीश्री देवी प्रसन्न. बघा तिथून सर्व फुलांचं एक सजावट केलेली आहे. आज रात्री जत्रा आहे कालीश्री आईची.
जत्रेच्या आधी पालखीला मंदिरात घेऊन आलेले आहेत. आता इथे विड्याने भरण्याचा कार्यक्रम होईल. तो पण संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल. कशी जत्रा व्हायच्या आधी पद्धत आहे ती पण पाहू शकता तुम्ही. फोड नारळ आणि हे कर ताट घे तुकडं कर बारीक लगेच अरे सोड ना त्याच्यात फोड आवाज दे बाहेर बोलू बसायला सगळे तुला गेटवर आहेत त्यांना पण हे घरी न्यायचे तेव्हा गेटवर आहेत त्यांना पण आवाज दे तिथलंच आहे ते एक सेट गाडीला लावून ठेव ना आंध्रे खोबरं आणायला सांगते. काय बाहेर जाऊ दे बाहेर नाही तिथं बारीक केलीस ना हा बारीक कर मोठे मोठे चल असू दे आता अजून एक सिंगल लावे ते पंचवीस ना एकवीस नक्की ना
ओके हां एक कमी आहे ना 3 8 त्रिक 24 झाले 25 पाहिजे ना 25 24 झाले 24 फुलं लावा फुलं टाका चल बशी ते बापू ये कुठे गेला तो बशी तर तुला बोललो ना मी नाही गेलो आदित्य गेलो होता त्याला सांगायचं माझा काय प्रॉब्लेम नाही येतो. त्याला जरा आता इकडे लावणीला पाठवा घेऊन या भात आणि तांदूळ सरोज लाटेवाडीच्या मूळ मालकानं माझ्या पूर्वजांना उभं राहून धन्वंतरी भांडार बाय माझ्या आई तर दक्षिणी बुडा भावाच्या मतान तुझ्या मतान बाजी गाशरी सुका खेम माझी आई वागजाय देवी कालीश्री माते उभी राहून बाय माझी आई कालीश्री माते तुमची आज जत्रा आहे. आज जत्रेचा मान भरलेला बाय माझ्या विडे भरलेले आहे हे मान्य करून घे. आज तुमच्या सगळ्या देवांच्या पुढे आहेत बाजी कासरी सुकाय चणकाय खेम वागजाय देवी आणि शिवशंकर आणि माझ्या पूर्वजा आणि माझ्या म्हशा येतात आणि माझ्या साथी असताना तुमच्या पुढ्यातून सगळे नारळ ठेवले आहेत ते मान्य करून घ्या. सगळा हा परिवार वाढीतला हा परिवार एका मताने यात बोली चाली सर्व गोष्टी सांभाळ करा लेकरांच्या राखण करा एवढी कामं पूर्ण करा सगळ्या मंदिर चांगली सोपती द्या. असंच कार्यक्रम आनंदात चांगले पार पाडून घ्या. अर्ज लावतो आधार प्रश्न
फायनली गाईज आपल्या पालखीचा आरस लागलेला आहे आणि आता ते जे विडे पास तयार केलेले आहेत ते आता पालखीमध्ये ठेवणार आहेत. आणि आमचा पब्लिक बघा रेहेळगावचा, तुम्ही तर बघतायच ना. आणि रात्री तुम्ही नक्की या, आपण खूप एन्जॉय करणार आहोत. आणि आपण कोकणमधील आज जत्रेचा आस्वाद घेणार आहे, उत्सवचा. आता तुम्ही बघतच आहात दीपक शेलार बाणाचा विडा उचलून. आपला सोम्या हॅशटॅग सोमू. झाले कोण आहे बाजी कालीश्रीचं चांग भलं, बाजी कालीश्रीचं चांग भलं, बाजी कालीश्रीचं चांग भलं, बाजी कालीश्रीचं चांग भलं. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.